पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञान हे 8वं चिंतन आपलं सुरू झालं। आत्तापर्यंत आपण जे चिंतनं पाहिली त्यात एकापेक्षा एक अशी दुर्बोधता त्यामधून दिसून आली। लगेच कळालं, लगेच ते पूर्णतः समजून आलं असं होत नाही। याचं कारण काय तर हा संपूर्ण ज्ञानाचा विषय असल्यामुळं ज्ञान सहजासहजी आपल्या ठिकाणी काय स्थिर होत नाही। याचं कारण काय तर ज्ञान स्थिर होण्याची जी एक आपली अधिकारता आहे ती अजून कमी झालेली असते। जसं शास्त्र सांगतं की साधन चतुष्टय पूर्ण झाल्याशिवाय ज्ञान कळत नाही। आपण इतके अजून साधन चतुष्टय पूर्ण नाही, यातला एक तरी गट कुठं पूर्ण आहे आपला। त्यामुळं हे ज्ञान आपल्याकडे येतं आणि साधन चतुष्टय पूर्णतेतले जे काही आहेत नित्यानित्य विवेक, इहामूत्र फलभोग विराग हा मुमुक्षुत्व समाधी षटक हे आपल्याकडून पूर्ण करून घेतं आणि मग ते ज्ञान आपल्याला कळायला लागतं। काल आपण पाहिलं की परमात्म्याचं सच्चिदानंद हे जे स्वरूप आहे ते सांगितलं आणि ते जे काही आहे ते कसं आहे तर अनंत आहे, व्यापक आहे, अपरिच्छिन्न आहे। त्याचबरोबर ते अंतःकरणात स्फुरद रूप आहे। पण अंतःकरणाची शुद्धी कशी असेल? अंतःकरण उपाधी उच्चतेपासून नीचतेपर्यंत असा त्याने एक स्तर दाखवला। अत्यंत शुद्ध तिथून ते एकदम मलिन हे सगळे क्रम पाहिजे। त्याप्रमाणे त्या उपाधीतली स्फुरदता असते। आता तोच विषय पुढे चालू आहे। निर्मलतेच्या उच्चतेचा पराकोटीचा बिंदू आणि मलिनतेच्या नीचतेचा पराकोटीचा बिंदू या दोन टोकामधील अंतरातील प्रत्येक बिंदूचा एक एक भाग कल्पिला तर अनंत प्रति व अनंत भाग पडते। म्हणून प्रत्येक अंतःकरण व त्यातील ज्ञान हे एकाच मोजमापाचे एका ठश्याचे व एकच व्यवहार करणारे असे मिळत नाही। प्रत्येक पिंड, त्याचा स्वभाव व त्याचे ज्ञान हे सारखे पाहावयास सापडत नाही। निर्मलतेच्या पराकोटीचे अंतःकरण संत व रामकृष्णादिकांचे अवतार, त्यात मलिनतेचे थोडे थोडे अंश व्यापू लागले की ब्रह्मदेवापासून मध्यंतरीचे देव व शेवट देवगंधर्व ही सत्वसृष्टी यानंतर मलिनतेची मिसळ साधारण निम्म्यापर्यंत आली। त्यातून वरच्या प्रतीपासून वर्ग पडले म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या शेवटपर्यंत अनंत प्रती व अनेक जीव ही मानवसृष्टी तेथून मलिनता जास्त मिसळल्यामुळे पुन्हा भाग पडत चालले। त्यात पशुपक्षी, कीटक, जीवाणूपर्यंत मलिनतेचा पराकोटीचा शेवट बिंदू संपला। अंतःकरण उपाधी संपली, जीव व ज्ञान हा व्यवहार संपला। नंतर आता अचर सृष्टी सुरू झाली। आपल्याला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान हे कसं आहे तर परमात्मा जर सर्व व्यापक आहे तर ज्ञानही सर्व व्यापकच आहे। पण त्या ज्ञानाचं स्फुरण कुठे आहे तर अंतःकरणात आहे।
म्हणून अंतःकरण उपाधीचा कसा प्रकार असेल हे आता सांगायला लागले. एक उदाहरण असं लक्षात घ्यायचं की अत्यंत गडद असा रंग आहे, शाईसारखा पातळ, आणि त्या रंगाचं एक असं काय कागदावर रेघ उमटली. आता तो रंग घट्ट असल्यामुळे त्यावरची रेघ आली. मग त्यानंतर पुन्हा रंगात नाही बुडवायचा तो ब्रश, पाण्यात बुडवायचा. मग दुसरी रेघ ओढली, पुन्हा पाण्यात बुडवायचा, तिसरी रेघ ओढली. असं करत शेवटी जेव्हा पाण्याचीच रेघ होईल तेव्हा वरच्या घट्ट रंगाच्या रेघेपासून ओढलेली रेघ तिथून शेवटच्या निव्वळ पाण्यासारखी आलेली रेघ, किती फरक पडतील त्यातनं, किती भिन्नता, ते शिकवायचं इथं. की पाण्याची रेघ म्हणजे अत्यंत शुद्ध, त्या ब्रशला आता कसलाच रंगाचा काही अंश नाही, केवळ पाण्याची रेघ उमटली. आणि त्याच्यापासून वर 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 गेलं म्हणजे अगदी घट्ट 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 होत शेवटची जी काही रंगाची रेघ आहे ती अत्यंत घट्ट झाली. तिच्यातून कागदसुद्धा कुठे आहे कसा ते कळेना, इतकी घट्ट झाली. तसे अंतःकरणाच्या शुद्धतेपासून अंतःकरणाच्या मलिनतेपर्यंतचे प्रकार आता दाखवले. आणि मग याच्यामध्ये जितके काही प्रकार आले तितके पिंड, तितके स्वभाव, तितके त्यांच्या ठिकाणी ज्ञान कशा कशा स्वरूपानं वाहतं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आता त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की अत्यंत शुद्धतेमध्ये संत महात्मे आहेत, जे काही रामकृष्णाधिक अवतार आहेत, आणि तिथून पाहत पाहत आल्यानंतर मग मलिनतेची मिसळ होत होत शेवटी काय आहे की वाढत चाललं. मग त्यांनी एक दाखवलं की उच्चतेच्या देवदेवतेपासून म्हणजेच रामकृष्णाधिकपासून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवापासून खालचे खालचे देव म्हणजे त्यांच्यात मिसळ होत 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 देवगंधर्वापर्यंत आलं. आता तिथून पुढं पाहायला गेल्यानंतर मग मलिनता इतकी मिसळत चालली की मग मनुष्याच्या ठिकाणी आल्यावर तर त्यात झालंच, मिसळतेचाच भाग आला. आणि त्यांच्यातही मग प्रत पडली. मनुष्याच्या ठिकाणी जितकी काही शुद्धता आहे तितकं आणि जितकी मलिनता आहे तिथं. मग त्याच्याकरता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे काय झाले, त्यांच्या ठिकाणी अंतःकरणाची श्रेणी तयार झाली. आणि हे होत होत पुन्हा शेवटचे पराकोटीचे बिंदू म्हणून अनेक प्रकारचे पशु, पक्षी, कीटक हे सगळे त्यामध्ये आलेले आहेत. अजून संपलं असं नाही. परत जितकी मलिनता घट्ट झाली ती इतकी झाली की त्यातनं ज्ञानच बाहेर पडेना. म्हणजे ज्ञान बाहेर पडणारं अंतःकरणच तिथं नसल्यासारखं झालं. म्हणजे काय झालं तर सगळं जे काही स्थूल आहे, स्थावर आहे, ते सगळं स्थावर उभं राहिलं. म्हणजे त्याच्यामध्ये ही सगळी अचर सृष्टी झाली. अगोदरचे जेवढे सगळे दाखवले ते कसे होते, चरसृष्टीचे. आता हे अचर सृष्टी झाली. आणि मग त्यात अंतःकरण उपाधी नाहीच. त्याच्यामुळं ज्ञानाचा जे काही उदय तिथं उद्धृतपणा आहे तोही संपला. म्हणून आम्ही निर्जीव सृष्टी म्हणतो व ज्ञानशून्य सृष्टी समजतो, ही तिर्यक योनी सृष्टी. आता तिथं अंतःकरणच नाही, ज्ञानाचंही स्पष्टीकरण नाही. त्यामुळं आपण त्याला काय आहे की हे सगळं काय आहे की जडसृष्टी, म्हणजे जिच्या ठिकाणी आता कोणत्या प्रकारचं काही नाही म्हणून ते निर्जीव असं आपल्या म्हणण्यात येतं. यात आणखी एक गोष्टीची घटना पाहिली म्हणजे काही गोष्टी उमगतील. भूत असल्याशिवाय भौतिक म्हणजे भूतकार्य होणार नाही. अपंचीकृत असल्या वाचून पंचीकृत होत नाही, म्हणजेच पिंड बनत नाही. दगड माती ही भूतकार्य आहेत. त्यापूर्वी अपंचीकृत अंतःकरण असल्या वाचून दगड माती प्राणी हे बनणार कसे? मग त्या अपंचीकृताला अंतःकरण नाव देण्या इतके किंवा ज्ञान या सदराला आणण्या इतकी थोडीसुद्धा सोज्वळ उपाधी नाही. त्यावरून तेथील जीवदशा आपल्या लक्षात येणार नाही. आता जे काही अगोदरचं झालं त्याच्यात पुढं
पुन्हा कसं आहे, म्हणजे ज्ञानाचं स्पष्टीकरण कुठं होईल, ज्ञान कसं आपल्याला कळून येईल हे सांगायचं आहे. मुळात जे जे काही भूतमात्र आहेत ते सगळे अगोदर त्याचं भूत असलं पाहिजे, म्हणजे पंचमहाभूत. त्याच्यापासून जे बनतं त्याला भौतिक म्हणायचं. म्हणजे भौतिक बनलं ते कसं आहे, तर ते सगळं पंचीकृत आहे, म्हणजे पंचमहाभूताचं एकत्रित करून निर्माण झालेले पिंड. पण हे होण्याच्या अगोदर अपंचीकृत आहे ना. म्हणजे इथं कसं झालं की पंचमहाभूताचं एकत्र होऊन पंचभूताचा मेळ केला एके ठाई गोंधळ, असं हे पिंड निर्माण होण्याकरता झालं. पण तत्पूर्वी ही पाची मोकळे आहेत, त्याला अपंचीकृत म्हणलं. अपंचीकृत हे काय आहे, तर अंतःकरणच आहे. अपंचीकृत असल्याशिवाय ही दगड माती हे बाकीचं काही बनणार नाही. म्हणजे पंचीकृत व्हायला अपंचीकृत अगोदर असलं पाहिजे, त्याच्यापासून हे सगळं होतं. त्या अपंचीकृतालाच अंतःकरण किंवा ज्ञान असं नाव दिलं. आणि हे जर काय आपल्याला पाहायचं असेल तर ते अंतःकरण किंवा ज्ञान ही उपाधी अत्यंत शुद्ध, सोज्वळ, निर्मळच असली पाहिजे. तरच ती जर उपाधी थोडी जरी मलिन असेल तर त्या ठिकाणी काय आहे आपल्याला काहीच कळून येणार नाही. यावरून तेथील जीवदशा आपल्या लक्षात येणार नाही. न्यप्तिमात्र ब्रह्म व्यापक आहे. मग जिथंही उपाधी अत्यंत मलिनच आहे तिथं आपल्याला अंतःकरण किंवा ज्ञान कसं कळणारच नाही. म्हणून मग जितकं काय आहे की ह्या जीवदशेचं लक्षण आपल्याला कळतं किंवा कळून येईल, तितकं अंतःकरणातली म्हणजे त्या ज्ञानाची स्पष्ट दशा आपल्याला कळेल. न्यप्तिमात्र ब्रह्म व्यापक आहे व त्या अधिष्ठानावर पिंडमात्र सर्वत्र बनलेले दिसते. त्यात सूक्ष्म उपाधी, त्यात ज्ञान, नंतर स्थूल उपाधी पिंड हे सर्व घडलेले असणार. पण ते आमच्या ज्ञानाच्या कक्षेच्या आत येत नाही, म्हणून आम्ही असा निर्जीव विभाग बाजूला काढला. आता आपल्याला पाहायला मिळालं न्यप्तिमात्र म्हणजे ज्ञानरूप ब्रह्म, आणि त्याच्या ठिकाणी काय आहे तर व्यापकता आहे. आणि मग हे सगळं काय आहे, ह्या व्यापक परब्रह्मावरच, ज्ञानरूप व्यापक परब्रह्मावरच ही सगळी जी काही पिंड मात्र आहे ती बनलेलं आहे. पण इतकं सगळं बनलं असलं तर त्याचं बनावट कशी झाली, सूक्ष्म उपाधी, त्याच्यापुढं काय आहे ज्ञान त्यामध्ये, आणि स्थूल उपाधी म्हणजेच पिंड, हे सगळं असं बनत चाललं. पण इतकं सगळं बनलं तरी जोपर्यंत ज्ञानाची स्पष्टता होत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही. किती सूक्ष्म उपाधी आहे, किती स्थूल उपाध्या असल्या तर ज्ञानाच्या कक्षेत आल्या तरच. ज्ञानाच्या कक्षेच्या बाहेर असून कशा कळल. म्हणून मग जे काही कळत नाही तिथं काय स्वरूप आहे त्याला आम्ही निर्जीव म्हणलं, कारण तिथं जीवाचं ज्ञानाचं काही स्पष्टीकरण नाही. मग हा एक निर्जीव. आता दोन भाग झाले, एक निर्जीव आणि दुसरा काय आहे सजीव. सजीव आणि निर्जीव दोन झाले. निर्जीव का झालं तर तिथं काहीच कळत नाही, इथं ज्ञान आहे, इथं अंतःकरण आहे, हे दोन्ही नाहीच असं झालं, कारण ज्ञानाचं स्फुरणच नाही तिथं, मग ही निर्जीव. आणि आता भौतिक शास्त्रज्ञसुद्धा काही उपकरणाच्या साह्याने व अनुमानाने सांगतात की आकाशाची सर्व पोकळी सूक्ष्म जंतूंनी भरलेली आहे, म्हणजे सूक्ष्म व स्थूल उपाधीने बनून व्यवहार करीत आहेत. असे सिद्ध करून त्यात क्षय, मलेरिया, कॉलरा असा जीव जंतूवर मारक जीवजंतू सोडून प्रतिबंधक करण्याचे कार्य करीत आहेत. आता याच्यात काय आहे की इतकं जरी झालं जे आपल्या ज्ञानाच्या कक्षेत येत नाही, पण त्यालाही पाहण्याचं जे यंत्र असतं सूक्ष्मदर्शक यंत्र, त्याच्यातून शास्त्रज्ञांनी पाहिलं की संपूर्ण वातावरण आहे, ह्याच्यात कितीतरी जीवजंतू आहेत. ते सूक्ष्म आणि स्थूल त्या मानाने स्थूलही आहेत,
पण ते स्थूलसुद्धा आपल्या नजरेचा विषय नाही, आपल्याला समजून येत नाहीत. पण हे नुसते नाहीत, त्यांचे काय असेल ते लक्षणं, त्यांचे आकार पाहिल्यानंतर हा कोणत्या रोगावरचा आहे ते त्यांना लक्षात येतं. मग या प्रकारचे जीवजंतू ह्यांचा नाश कसा करावा? आता आपण पाहतो की पिकावर काही जंतू आळी आपल्याला कळून येते, पण काही असे आहेत की ते कळून येत नाहीत, पण नुकसान मात्र पिकाचं होतं आहे. मग आपल्याला औषध फवारणी करावं लागते. म्हणजे काय करायचं आहे, त्याचं समूळ नायनाट करायचं आहे. पण दिसले नाहीत तरी काढले पाहिजेत, कारण त्यांनी केलेल्या काय जे असेल त्या गोष्टी आपल्या पुढे येतात. मग जसं हे अनेक रोगाचे जे जीवजंतू आहेत, हे सगळे जेव्हा कुणाकडं तरी त्या आजाराची लागण होते तेव्हा आपल्या लक्षात येते की हा सगळा आहे. आता आपण म्हणतो ना की गावात आता ताप यायला लागला, खोकला यायला लागला, मग म्हणते साथ आली. मग कुठली साथ आली? तर हेच वातावरणात त्याच प्रकारचे जंतू फिरत होते आणि ते तिथल्या सगळ्या ज्यांची प्रतिकारशक्ती कमी त्यांना लवकर लागण व्हायची. असं करत त्यात गुंतले गेले. यावरून ज्ञप्ती मात्र, त्यावर अत्यंत सूक्ष्म अंतःकरण, त्यातील सूक्ष्म ज्ञान व त्या जीवाचे व्यवहार हे सिद्ध करून देत आहेत. त्यामुळं हे सगळं ज्ञान जे आहे ते ज्ञान आणि त्याच्यासाठी असणारं अत्यंत सूक्ष्म अंतःकरण, त्यातलं सूक्ष्म ज्ञान हे सगळं काय करतं आपल्याला, जे आपल्या नजरेचा विषय नाही पण सूक्ष्म स्थूल या रूपातून ते सगळे जीव किंवा जंतू सगळ्या वातावरणात आहेत हे जेव्हा त्यांनी सिद्ध करून दिलं तेव्हा त्यांचे हे व्यवहारवर चालतात. कुठं? आकाशाच्या सगळ्या याच्यामध्ये परिसरामध्ये हे त्यांनी दाखवून दिलं. यावरून सर्व ब्रह्मांड व ब्रह्मांडावर उपाधी बनून बनलेले ज्ञानमय आहे हे लक्षात येणार आहे. आता आपल्याला आत्तापर्यंत वाटत होतं की जे मनुष्य मात्र आणि अनेक जीव आहेत त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे, पण त्यांच्या मलिनतेनुसार आणि शुद्धतेनुसार त्यांचे व्यवहार होतात. मग ज्याला चांगलं कळतं ते त्यातलं चांगलं ज्ञान, ज्याला काही कळतच नाही ते त्यातलं मूढ ज्ञान, हे आम्ही समजत होतो. पण आता असं दाखवून दिलं की शास्त्रज्ञाने सगळ्या अवकाशात हे प्रकारचे जीव आहेत आणि त्या जीवाचंसुद्धा सूक्ष्म आणि स्थूल अशी एक काय आहे दशा आहेत. आणि त्या सगळ्या जरी असल्या तरी तेही तिथलेच आहेत. म्हणजे मग न कळणारे काही, कळणारे काही असं पाहिलं आपण. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सगळे न कळणारे जरी असले तर सगळं ब्रह्मांड या ज्ञानमयानंच भरलेलं आहे. अर्थात परमात्मा सर्व व्यापक आहे. परमात्मा सर्व व्यापक असल्यामुळं ज्ञानमय असणारच आहे, संपूर्ण ब्रह्मांडात आहे. मग त्यातले काही अगोदर जसं पाहिलं तसं निर्जीवाचा काही भाग निघाला, सजीवाचा काही भाग निघाला आणि सजीवात अतिसूक्ष्म असणाऱ्याचा भाग आहे. तिथून जे काही असेल ती सूक्ष्मता आणि स्थूलता आता स्पष्ट होईल. असे काही जीवदशा आपल्याला दिसून येतील. यावरील विचारावरून इतके लक्षात येऊ शकेल की ज्ञानाच्या मूल स्वरूपात ज्ञान कसे आहे हे स्थूल दृष्टीने लक्षात येत नाही. ते जेव्हा अंतःकरण उपाधीतून बाहेर पडेल तेव्हा ज्ञान हे स्पष्टतेने कळून येते. तेही अंतःकरण उपाधी जशी कमी जास्ती निर्मळ मलिन असेल तसे ज्ञान कमी जास्त प्रगट आणि अप्रगट उद्धृत झालेले दिसून येते. आता त्यांनी दाखवलं की ज्ञानाबद्दल बोलत असताना ज्ञान मूल स्वरूपाचं असताना आपल्याला कळायचं सुद्धा नाही. याचं कारण काय की ते लक्षात येण्याकरता, त्याचं कळून येण्याकरता अंतःकरणातच यावं लागतं. अंतःकरण उपाधीशिवाय नाही. म्हणून मग आत्तापर्यंतसुद्धा जसं तुम्ही आम्ही सगळे सजीव आहोत, मग सजीव आहे म्हणजे आपल्या ठिकाणी काय आहे, परमात्मरूप आलंच.
त्याचं नाव आत्मा. मग आत्मा अंतःकरणात आला किंवा प्रत्येक देहात आला आणि मग ह्या आत्म्याचं व्यापकत्व म्हणजे परमात्मा. तो सर्वव्यापी की हा जसा आत आहे तसं तो आमच्या बाजूला बाहेर पण आहे. पण कुठं कळतो आपल्याला? कधी कळून येतो आहे तर नाही. का नाही कळत? इथला कळतो ह्याला अंतःकरण आहे, तिथला कळत नाही त्याला अंतःकरण आहे ना. अंतःकरणानं तो इतका सूक्ष्म हे जाणता येणार नाही. म्हणजेच ज्ञानाच्या मूळ स्वरूपात ज्ञान कळत नाही. आता ते कुठं कळायला लागेल तर अंतःकरण उपाधीतून बाहेर पडेल तेव्हा. आणि तेही त्या ठिकाणी काय आहे की किती बुद्धी स्थूल आहे, किती मलिन आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. जी बुद्धी शुद्ध आहे, चांगली आहे, ती बुद्धी काय करते की आपला आपला सगळा भाग दाखवते. जसं कालच्या प्रवचनात झालं की हे सगळं पाहण्याकरता आणि त्याचे सगळे आजार आत्ताही झालं हे शोधण्याकरता त्या सूक्ष्म जंतूचा शोध कोणी कसा लावला तर आत्ताच्या काळात लागला नाही, फार पूर्वीपासून लागला. ऋषीमुनींनी सुद्धा हे सगळं शोधून काढलं. मग ऋषीमुनीजवळ हे यंत्र होतं काय तर जरूर होतं. त्यांच्याकडं त्या यंत्राची त्यांनी काय आहे, कशा प्रकारे त्यांनी हाताने बनावट करून ते सगळं शोध घेत होते आणि आहे. म्हणजेच हे सगळं सनातन आहे. ह्या ज्ञानाचा शोध घेण्याचं कार्य सनातन आहे आणि हे सगळं शोध घेऊनच आमच्या पुढं स्पष्ट केलेलं आहे, अनुभवानं पक्क केलेलं आहे. म्हणून हे जोपर्यंत काय आहे की अंतःकरण उपाधीत येत नाही तोपर्यंत ज्ञानाची स्पष्टता नाही. ज्ञान सर्व अंतःकरणात सारखेच तेवत असतेच, पण उपाधी मलिन असल्याने त्या ज्ञानाचा प्रकाश मंद बाहेर पडतो. कंदिलाची ज्योती सारख्याच प्रकाशरूप असून काचेतून बाहेर पडताना काचेच्या निर्मल मलिनतेप्रमाणे प्रखर प्रकाश, साधा प्रकाश व प्रखर प्रकाश, मंद प्रकाश या प्रकारे बाहेर पडतो. आता त्याच्यात जसं आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय आहे की कंदील हा काय फार म्हणजे जुन्या थोड्यासा मागच्या काळातला आहे, आता सगळ्यालाच कळतो अशातला भाग नाही. पण ते दाखवायचं आहे कशाकरता तर ज्ञान जे आहे ते अंतःकरणातलं बाहेर पडण्याकरता अंतःकरणाची शुद्धता आणि मलिनता हे सांगायचे. तसंच वीज ही सगळीकडे, आता आपल्या घरात विजेचं कनेक्शन आल्यापासून सगळ्या घरात वीज कनेक्शन फिरतंच. त्या सगळ्या आपण वायर घराघरातून टाकल्या, पण तिथं कोणत्या प्रकारच्या व्होल्टेजचा दिवा तुम्ही लावता तसा प्रकाश पडतो. मग विजेमध्ये काय आहे, अति व्होल्टेज त्यालाही प्रकाश द्यायची ताकद आहे आणि कमी व्होल्टेज त्यालाही प्रकाश द्यायची ताकद आहे. पण उपाधी कोणती त्या बल्बची, त्याप्रमाणे आपल्याला प्रकाश पडला. बाकीचं प्रकाश स्वरूपत्व त्यात आहेच की. तसं हे ज्ञान साठ्यात आहेच, पण बाहेर येताना अंतःकरण उपाधी कशी तसं ते बाहेर येऊ लागलं. त्यामुळं प्रखर प्रकाशाचं जसा दिवा असतो आणि मंद प्रकाशाचा दिवा, हे दिव्यात फरक आहेत. बाकी त्यात प्रकाश देण्याची शक्ती विजेच्या ठिकाणी आहेच. ज्ञान सर्वत्र सम आहे. श्री विठ्ठल समपाऊली आहे. तो कोठेही विषम नाही, हे कोडे उलगडेल. आता त्याच्याकरताच ज्ञानाची समता दाखवण्यात, ब्रह्माची समता दाखवण्यातच विठ्ठलाने पाय सम ठेवलेत. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. हा जो काही उभा राहिला आहे भिवरेच्या तटी, तो समपाय घेऊन का उभा राहिला तर त्याने ब्रह्माची किंवा ज्ञानाची समता दाखवलेली आहे. आता याबद्दल एक प्रश्न विचारू की ज्ञानाचे मूल्यमापन न्यप्तिमात्र रूप आहे, हे वेदाला, ग्रंथकाराला किंवा संताला कसे कळाले? तेव्हा हे जे न्यप्तिमात्र म्हणजे ज्ञानाचं मूळ स्थान, ज्ञानरूप जे काही आहे त्या ठिकाणी हे असं आहे, हे वेदाला, ग्रंथकाराला किंवा संतांना तरी कसं कळालं? कारण आत्तापर्यंत उपाधीच्या
शुद्धतेत मलिनतेमध्येच आपण ज्ञानाला पाहत राहिलो, यांना इतकं सगळं कळालं. म्हणजे त्यांच्या ठिकाणी शुद्धता असली तरी अंतःकरणातलं ज्ञान जाणलं, पण ते मूलस्थानात कसं, नेप्तिमात्र रूप स्वरूपाच्या ठिकाणी कसं, आणि हे जे असलेलं काय आहे की त्या ज्ञानाच्या ठिकाणची तिथली जी असलेली, म्हणजे जसं माऊलीने सांगितलं का नाही की संत महात्मे कसे तर ते ज्ञानाचा कुरुठा, तसं हे मूलस्थानातलं ज्ञान साठा किंवा या व्यापक परब्रह्माचं ज्ञान यांना कसं कळालं? कोणाकोणाला विचारलं? वेद, ग्रंथ आणि दुसरं कोण? संत महात्मे. यांना हे कसं कळालं? ज्ञानाचे प्रकटीकरण अंतःकरण उपाधीवर अवलंबून आहे, हे पूर्वीच सिद्ध केले आहे. ते अंतःकरण हे निश्चल नसून चंचल आहे, त्याला क्षणाक्षणाला उद्भवलय आहे, म्हणून अंतःकरण वृत्ती म्हणतात. वृत्ती उद्भवली की ज्ञान प्रकट झाले म्हणतात. वृत्ती लय पावली की ज्ञान लय पावले असा त्यावर आरोप येतो. आपण अंतर्मुख होऊन वृत्तीचा लय उद्भव पाहावयाचा ठरविला तर वृत्ती उद्भवानंतर ज्ञानाचा इंद्रियद्वारे जाण्याचा व्यवहार चालू आहे हे पाहायला मिळेल. वृत्ती लय पावली की ज्ञान व ज्ञानाचे विषय जाणणे संपले, परंतु वृत्तीत जेथून ज्ञान प्रकट होते ते पाहिले तर व्यवहार करीत नसलेले ज्ञान वृत्ती उपाधी रहित आहे हे लक्षात येईल. तो ज्ञानाचा दिवा लय उद्भवहीन अखंड आहे हेही पाहता येईल. आता कसं पाहिलं त्याचं पूर्ण इथं दाखवून दिलं की संत महात्मे हे कसं जाणतात, तर अंतःकरण जे आहे ते चंचल झाले आणि चंचल असल्यामुळं हे चंचलतेनं आपल्याला कळत नाही. मग चंचल का झालं, तर त्या ठिकाणी उद्भव आणि लय. अंतःकरण क्षणाक्षणाला बदलतं, क्षणाक्षणाला बदलत असल्यामुळं जे अंतःकरण बदलते त्याला काय केलं, त्याने वृत्ती नाव दिलं. आता जिथं त्या वृत्तीचा उद्भव होतो तिथं ज्ञान प्रकट होतं, त्या वृत्तीचा जिथं लय होतो तिथं ज्ञान अप्रकट होतं, म्हणजे ज्ञानही त्या ठिकाणी नाही. आता जेव्हा उद्भव झाला तेव्हा ज्ञान आहे हा त्याच्यावर शब्दप्रयोग झाला, आणि जेव्हा वृत्तीचा लय झाला तेव्हा ज्ञान नाही असा त्यावर आरोप आला. पण अंतर्मुख वृत्ती जिथं लय उद्भव हा जो काही आहे तिथं जिथं उद्भव होतो तिथं ज्ञानाचे व्यवहार होतात हे स्पष्ट झालं. लय असला म्हणजे ज्ञानाचे व्यवहार होत नाहीत, इंद्रियांचे व्यवहार होत नाहीत हेही कळालं. पण वृत्तीत जेव्हा काय केलं की जी अत्यंत ह्या सगळ्यापासून स्थिर केली, म्हणजे चंचलता तिची काढून तिला काय केलं, स्थिर केलं, तेव्हा त्या स्थिर वृत्तीच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं काय आहे की व्यवहार नाहीत असं झालं, तेव्हा ती वृत्ती उपाधिरहित अशी आहे लक्षात आलं. आणि जिथं उपाधिरहित वृत्ती असते तिथं हे ज्ञान अखंड असतं, त्या ज्ञानाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा उद्भव आणि लय नाही. हे सगळं अभ्यासाने आणि अंतःकरण स्थिर करून संतांनी जाणलं. हे वेदांनी जाणलं म्हणूनच सांगता आलं, किंवा ग्रंथाला हे सगळं झालं, अनुभव घेतला म्हणून हे सांगू लागले. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.